आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू। पेपरफुटी, ड्रग, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेणार। खोटं बोला पण रेटून बोला। खोटं बोलून विरोधकांनी मतं मिळवली, त्यांच्या खोट्या नॅरेटिव्हचा अधिवेशनात पर्दाफाश करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। ते नॅरेटिव्ह तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे, या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू। सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय। पावसाळी अधिवेशनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेलच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। निरोप द्यायला सभागृहात तर यायला पाहिजे ना। फेसबुक लाईव्ह वरून निरोप देणार का, शिंदेंचा टोला। म्हणाले कुठे निरोप द्यायचा, सभा काय निरोपाचं अधिवेशन आहे, निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात, का फेसबुक लाईव्ह निरोप टाकणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं आमदारांना मार्गदर्शन। अधिवेशनात पूर्ण वेळ उपस्थित रहा। शेतकरी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारा, ठाकरेंचे आदेश। राज्यात शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न ऐरणीवर। अधिवेशनात सरकारला धारेवर धरू, सुनील प्रभूंचा निर्धार। लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांशी फडणवीसांची चर्चा। पराभवानं खचून न जाता विधानसभेसाठी ताकदीनं कामाला लागू, स्वतःला झोकून देऊन काम करा, फडणवीसांच्या सूचना। विधानसभेच्या निवडणुका 20 ऑक्टोबरला होणार। जयंत पाटलांनी सांगितली तारीख। इतर पक्षांचा विचार करून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ। आताच्या सरकारपेक्षा उत्तम योजना आम्ही राबवू, जयंत पाटलांचं आश्वासन। फक्त 20 ते 25 खासदारांचा फरक पडला, नाहीतर राहुल गांधीच पंतप्रधान झाले असते, नाना पटोलेंचं मोठं विधान।